काय केलंस तू? अन्न आहे हे असं पाणी ओतून आणखीन पाप पदरी पाडून घ्यायचंय का तुला? पाप पुण्याच्या गोष्टी तुझ्या तोंडात शोभत नाहीत श्रावणी. ही तुझी लायकी आहे. आज बापा पुढे फार गोडगोड बोललीस ना. मला कळलं नाही तू असं का केलंस ते, पण एक गोष्ट मात्र चांगली केलीस की तू त्याची माफी मागितलीस. किमान तुला तुझी जागा तरी कळली. माझी जागा आणि लायकी दोन्ही कळल्यात मला. ज्यांची माफी मागितली ना त्यांचा अंश आहे. या घरची लेक आहे मी. तुझ्यासारखी दुसऱ्याचं घर उद्ध्वस्त करून खोटा हक्क गाजवत ठाण मांडून बसलेली उपरी नाहीये. तोंड सांभाळून बोल श्रावणी. कोणाशी बोलतेस याचं भान ठेव जरा. भान आहे म्हणूनच बोलतेय मी. माझ्या आईच्या सुखी संसारात मिठाचा खडा टाकणाऱ्या बाईशी बोलते. माझी आई बिचारी साधी भोळी होती. घरादारावर प्रेम करायची, पण तू तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलीस. नाव खराब केलंस तिचं. बाबांच्या मनात तिच्याबद्दल विष सुद्धा तूच कालवलंस. कुठल्या तरी गल्ली भोळ्यातल्या गोष्टी ऐकून तू काय बोलतेस? अशा कथांना काही आधार नसतो श्रावणी. कथा तर तू रचल्यास ना. माझे बाबा आणि शिरीष घाणेकर हे चांगले मित्र होते. माझी आई आणि शिरीष घाणेकरांमध्ये फक्त भावा बहिणीचं नातं होतं.